तो शेतकरी समाधानी आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मी एक 8-10 दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो, 50,000 रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही, ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे। कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत। आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं। पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत, म्हणजे अक्षरशः खरडवून गेल्या आहेत। त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो, जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेला आहे, दगडगोटे वाहून आलेले आहेत, खालचे जे दगडगोटे होते ते वर आलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत। पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत। मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं मिंपडं म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे, घरं वाहून गेलेली आहेत, म्हणजे संसारच वाहून गेलेले आहे, आयुष्य वाहून गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान 50,000 रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं, आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे, गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे। साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला 2 पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या। आता जी गरज आहे ती म्हणजे एक तर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं, त्याच्यानंतर कर्ज माफी करणं, कारण कर्ज आता फेडूच शकत नाहीत। पहिलं कर्ज चढले, कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून, पण ते थांबले तरीसुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार, म्हणजे चक्रवाढ व्याजासारखं ते झालं। म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज, त्याचे हप्ते, हे कर्ज, ह्याचे हप्ते, म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही। तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेतली पाहिजे पालकत्वाची। म्हणून मी गेल्याही वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले, शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढलं नाही। त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही, की जिथे तुम्ही चालले तिकडे विमानतळ आहेच, पण शेतकरीसुद्धा आहे। आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काय बोलले नाही, पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे 31,000 कोटी म्हणजे बापरे खूपच झाले, तर तसं ते नाही आहे। अनेक आता कृषीविषयक तज्ज्ञ जे आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काय मला कळलं ती 6,500 कोटीची आहे। एक तर पीक विम्याला त्यांनी जे काय सांगितलं की 5,000 कोटी रुपये देतो, हे 5,000 कोटी देणार कसे, कारण ते जे ट्रिगर होते ते काढलेत। ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान, पीक कापणीचा जो काही ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे, त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची घोषणा आहे। आत्तापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारलेली। बरं ठीक आहे, बघा शेतकऱ्याकडे बघा ना, तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आत्तापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे। देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं, तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती। जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली, आणि कालबद्ध परिस्थितीत आजही त्यांनी जी 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे, अजूनही चालू आहे। दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली होती, ती म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केले, आणि त्याच वेळेला करोना आला। करोना सरतो न सरतो आम्ही ती प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली, या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची 12 वाजून टाकली। 16 लाख शेतकऱ्यांना आम्ही ते पैसे दिले, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000। आनंद आहे, पण आत्ताच्या मग शेतकऱ्याला तुम्ही का नाही देत? आणि म्हणून मी सांगितलं ना की जर का पैशाची कमी वाटत असेल तर PM केअर फंडातून आणा। PM केअर फंडातून तुम्ही 31,000 रुपये जी काय फसवी घोषणा केली त्याच्यामध्ये जुन्या सगळ्यांचा बेरीज करून त्यांनी तो आकडा केलेला आहे, त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच नाही आहेत। आणि मी केवळ चक्रीवादळं आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला, अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो, या सगळ्या वेळेला
महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे जेवढी करता येणं शक्य आहे NDRFच्या निकषाच्या वर ती मदत आम्ही केली होती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात गेली. एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे किती वेळा आंबरडा फोडणार आहेत. आमदार पळाले तेव्हा आंबरडा फोडला. मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याच्यामुळे तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. आता तुम्ही जर का मी ज्याचा उल्लेख केला शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग्ज लावलेत, एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे BKCत ते आले होते, अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंग्जनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय अशा पद्धतीने ते होते. ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे, जाहिरातबाजी. त्या जाहिरातीचे पैसे स्वतःला उपाधी द्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायच्या. जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतःची पाठ थोपट आहेत. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय. शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहे? शेतकरी संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागलाय आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी काही घोषणा केली ती सहज केलेली घोषणा होती. तो जो काय नाद हा शब्द आहे ना, हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल, कारण नाद कशाला म्हणतात त्यांना जास्त माहिती आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय, तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे. आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेले लोक कारभार काय करणार? त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं. कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतो. यांचे नाद अनेक आहेत, एकेकांचे नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे काय बाहेर येतात, ते सगळे नादिष्ट अशी लोक आहेत. निवडणुकीत आश्वासन ही देण्यासाठीच असतात तशी दिली गेली. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुम्ही जी कर्जमाफी केली होती तर नवल काय केलं, आम्ही पण त्यापूर्वी 20,000 कोटीचा ते सोडून द्या ना, त्यांनी केली होती ना, आत्ता करा ना, आत्ता करा ना. मी काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही अगदी शेतकरी वाचणार आहे का? आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आत्ता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही. म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं. मग तुम्ही काही करताय की नाही? तर तुम्ही आता जाऊ दे, शब्द वापरतायत ते मला. दिवाळी 10 दिवसावर आहे, तुम्ही काय अल्टिमेटम देताय? कारण मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल. पूर्ण गावागावामध्ये पथक असेल. दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे. ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना, आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका. मंगळवारी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ तो एक ठीक आहे, अरे तिकडे भेटू ना. सोबत राष्ट्रीय मुंबईत आपण भेटू आणि त्या भेटीनंतर सुद्धा आम्ही तुम्हाला भेटणारच आहोत. तर सगळ्यांना अजूनही केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही. कदाचित माझ्या नजरेतनं बातमी सुटली. सगळ्या जमिनीची पाहणी करून गेले. आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक 2 उपमुख्यमंत्री हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलायत, आपलं स्वागत आहे, पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या. जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 10,000 रुपये तुम्ही केंद्रातनं त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या. आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली आनंद आहे, मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाही आहे. त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकावे. निवडणूक असो वा नसो. उद्धवजी एक प्रश्न आहे, मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले, तसेच शेतकरी जो संकटात आहे
या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आता पाहायला मिळतील आता का? आता सुरुवात झालेली आहे म्हणून मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना नाही, नाही, करेल. उद्धवजी, विषय यायचं तोच आहे. यायचं राज असेल ठाकरे, आम्ही उद्धव ठाकरे जरूर एकत्र येतील असतील का? जरूर शेतकरी या विषयावर. जरूर येतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद.